नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मंडळी, मागच्या 2-3 दिवसापासून विधिमंडळात जो काही गोंधळ, ज्याला सावळा गोंधळ म्हणता येऊ शकेल, तो चालू आहे. विधिमंडळातल्या या सावळ्या गोंधळावर आपण बोलायचंच नाही असं अजिबात नाहीये. कारण विधिमंडळामध्ये जे प्रतिनिधी बसतात ते आपल्या मतदानावर निवडून गेलेले असतात. म्हणजे ते आपल्या सामान्य माणसांचे प्रतिनिधी असतात. आता प्रतिनिधींचेही प्रतिनिधी असतात, त्यामुळे विधान परिषदेमध्ये प्रतिनिधींचे प्रतिनिधी असतात, त्याच्या निवडीमध्ये आपलाही सहभाग असतो. त्यासोबत विधानसभेमध्ये प्रतिनिधी असतात, ज्याला आपण थेट निवडून देत असतो. आता या प्रतिनिधींनी असा काही गोंधळ घालावा की ज्यातून सामान्य माणसालाच त्रास होईल, अशा स्वरूपाचा प्रकार का घडतो? आणि यात काही विनोदी गोष्टी पण आहेत. मला त्या पण सांगायच्यात, अगदीच विनोदी. झालं असं की मागच्या या अधिवेशनापासून एक नवीनच प्रकार विधिमंडळात बघायला मिळाला. म्हणजे उबाठा गटाचे नार्वेकर, मिलिंद नार्वेकर विधानसभेमध्ये चुकून घुसले. म्हणजे ते लॉबीत आले आणि लॉबीतून त्यांना वाटलं की आपण प्रेक्षक गॅलरीत जातोय. ते मध्ये आले, बसले आणि मग लक्षात आलं की आपण प्रत्यक्ष सभागृहात बसलोय. असं कोणाला बसता येत नसतं. मग त्यावर चर्चा झाली. मग लॉबीत माणसं यायचं बंद करा. आपल्याकडे एक सोपा उपाय असतो. काही अशी घटना घडली की जाणं बंद करा, तिथे बॅन आणा. हा एक प्रकार आपल्याकडे सर्रास घडत असतो. म्हणजे लॉबीत जायला सुद्धा आता अन्य व्यक्तींना बंदी करण्यात आली. पुढे असं घडलं की अमोल मिटकरी यांच्याकडून एक अज्ञात व्यक्ती सभागृहात बसली असल्याचं चित्र दाखवलं गेलं, सांगितलं गेलं. आणि ही अज्ञात व्यक्ती विधिमंडळाचा सदस्य नसताना बसली आहे असंही सांगितलं गेलं. पुढे काही फोटो व्हायरल झाले, जे मिटकरींनी व्हायरल केल्याचं सांगितलं गेलं. आणि मग पुन्हा त्या दिवशी विधिमंडळातला सामान्य माणसांचा प्रवेशच बंद झाला. म्हणजे सामान्य माणसांनी विधिमंडळात यायचं नाही. आता अमोल मिटकरी यांनी ज्या आमदाराला, म्हणजे ज्या व्यक्तीला अज्ञात व्यक्ती समजलं, तिथे खरं हसू येण्याचा प्रकार आहे. इथे हा विनोदी प्रकार आहे. झालं असं की आपण असं समजतो की आमदार म्हणजे सर्वांच्या ओळखीचा व्यक्ती. आमदार म्हणजे असा व्यक्ती ज्याला जनसामान्यामध्ये मोठं स्थान आहे, ओळख आहे. त्याला 70-80 हजार 90 हजार लोक मतदान करतात, लोक ओळखतात. त्याला आपण आमदार म्हणतो. आणि विशेषतः विधान परिषदेवर निवडून आलेल्या व्यक्तींना देखील लोक ओळखत असतात, असा आपला समज असतो. पण गडबड झाली अशी की भारतीय जनता पक्षाचे एक आमदार मिटकरींना आमदार आहेत असं वाटलंच नाही. म्हणजे गंमत आहे की नाही बघा. भारतीय जनता पक्षाने ओबीसीचा चेहरा म्हणून, मोठा जननेता म्हणून ज्यांना समोर आणलं, तो व्यक्ती आमदार आहे की नाही याची जाणीव एकट्या मिटकरींना नाही, तर अन्य कोणालाही आजूबाजूच्या माणसांना नव्हती, ओळख नव्हती म्हणे. खरं तर शपथविधी झाली, ज्या दिवशी विधान परिषद सदस्य म्हणून त्या आमदाराचा शपथविधी होतो ना, त्या दिवशी त्याची ओळख सभागृहाला होत असते. आता आणि विधान परिषदेमध्ये खूप काही लोक पण नसतात, 60-65 लोक मोजून असतात, नेहमीच बघत असतात. आता ही व्यक्ती जाकीटात आणि निळ्या शर्टावर आल्यामुळं कळलंच नाही. बरं, हे कोण होते? गंमत अशी की लातूर जिल्ह्यातले विधान परिषद सदस्य रमेश कराड हे तिथे सभागृहात होते. आणि रमेश कराड कोण आहेत हे काही आमदारांनाच कळलं नाही. म्हणजे स्वतः अमोल मिटकरी याचा खुलासा करतात. मला आश्चर्य याचं वाटतं. म्हणजे अमोल मिटकरी स्टंटबाज आहेत वगैरे वगैरे, आपण हे सगळं मान्य करूया. अमोल मिटकरींना कळलंच नाही की आमदार कोण आहेत आणि काय आहे. त्यांनी मग मुद्दाम एखाद दुसरा फोटो विचारून, मीडियाकडे माहिती घेऊन जाऊन, सगळा गोंधळ करून, त्या दिवशी सामान्य माणसांचा सभागृहातला प्रवेश बंद करून सगळा काही कांड घडवून आणलं. पण त्यानंतर एका आमदारालाच आपल्याला ओळखता आलं नाही, यासाठी अमोल मिटकरींना सभागृहाच्या समोर कबूल करावं लागलं. प्रत्यक्ष अमोल मिटकरींचं ते भाषण मी तुम्हाला दाखवतोय. त्यात विधान परिषदेच्या उपसभापती, ज्या सध्या सभापतीच्या भूमिकेत आहेत, त्या नीलम गोरे यांनी देखील याबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं मिटकरींना सांगितलं आणि त्यांनी ती केली. ती ऐका. सभागृहाला प्रामाणिकपणे सांगतो, इथे सिंग साहेब तुम्ही बसलेले आहात. त्या दिवशी आसगावकर साहेब बसलेले होते, बाजूला अनिकेत भाई तटकरे बसले होते. काय कराड साहेबांना कदाचित तिकडून यायचं असेल म्हणून तिथे कोणाचं तरी भाषण चालू होतं, म्हणून ते तिकडून आले आणि तांबे साहेबांच्या समोर. तुम्ही आसगावकर साहेबांना विचारलं, माझी ओळख नव्हती ऍक्च्युअली, मी प्रामाणिकपणे बोलतो, की कोण आहे म्हटलं बसलेलं ही व्यक्ती. मग त्यांनी ते म्हणून माझे पण परिचयाचे नाही. यांना विचारलं म्हणून माझे पण परिचयाचे नाही. ऐका, ऐकून घ्या, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या दादा, शांत प्रवीण दादा, ऐकून घ्या. मला 2 मिनिटं बोलू द्या, विस्तृत ऐकून घ्या. त्याच्यानंतर मी सिंग साहेब भेटलो आणि लॉबी मधून जात असताना साहेबांनी सांगितलं की बोले सीसीटीव्ही वगैरे आहे का पाहून घ्या. म्हटलं आज सीसीटीव्ही नसतो, लॉबी मध्ये पण नसतो.
मग नंतरची घटना अशी झाली, मी म्हणजे त्यावेळेस ताईंना एक माझं पत्रही नाही, अशा साध्या कागदावर मी एक लिहून दिलं की ताई मला असं असं कोणीतरी दिसतंय, पण हे सन्माननीय सदस्य आहेत का याबद्दल फक्त अवगत करावं, आणि कोण आहे नेमकं मला माहित नाही, पण तुमच्या निदर्शनास मी आणून देतो. हे मी प्रामाणिकपणाने तिथे भावना मांडली. म्हणजे अमोल मिटकरींच्या बोलण्यातून स्पष्टपणे कळतंय की रमेश कराड नावाचे आमदार त्यांना माहीतच नव्हते. ते जॅकेट घालून आले होते, निळं शर्ट होतं, गोल गंध लावलेलं होतं, कुंकू लावलेलं होतं, आणि ते कोण आहेत बाबा हे, कसे काय बसले, असं सगळं त्यांनी सांगितलं. मला हसू याचं येत आहे की भारतीय जनता पक्ष ज्यांना मोठा नेता म्हणून संबोधतोय, मोठा नेता म्हणजे मराठवाड्यातला एक ओबीसी चेहरा असं म्हणून ज्यांना समोर आणायचा प्रयत्न करतोय, ते रमेश कराड विधिमंडळातल्या सदस्यालाच माहीत नसावेत, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली असावी भाजपसाठी. भाजप आपल्या सदस्यांना ज्या पद्धतीने निवडतोय, म्हणजे मी यावेळीच्या आधीही असं आक्षेप व्यक्त केलेला आहे, म्हणजे भाजपनी मागच्या दाराने घेतलेल्या आणि मोठे केलेल्या माणसांना निवडणुकांच्या माध्यमातून किती यश मिळालं आहे हे तपासावं लागणार आहे. केवळ कुणावर तरी आकस, कुणाला तरी माग टाकायचं आहे म्हणून हे सगळं घडतंय का? म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, भागवत कराड जे राज्यसभेवर घेतल्या गेले आणि त्यांना तात्काळ राज्यमंत्री पद दिलं गेलं. मनपाची एक निवडणुकीचा अपवाद वगळला तर भागवत कराड राज्यमंत्री असलेल्या, केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भागवत कराडांच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागलेला नाही, हे विसरून चालणार नाही. तसंच रमेश कराड हे नाव आहे. रमेश कराड यांना कोणत्याही निवडणुकीत विजयाचा गुलाल लागलेला नाही. लातूर ग्रामीण जो पूर्वी रेणापूर विधानसभा मतदारसंघ होता आणि ज्या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे सातत्यानं निवडून येत होते, एक पराभवाचा अपवाद सोडला तर पुढच्या 4-5 टर्म गोपीनाथ मुंडे सहजपणे 2004च्या निवडणुकीपर्यंत विजयी झालेले आहेत. त्या निवडणुकीत 2009ला रमेश कराडांना संधी देण्यात आली, 2014ला रमेश कराडांना संधी देण्यात आली, 2019ला तो मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. 9 आणि 14 या 2 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अगदीच नॉमिनल असलेल्या उमेदवाराच्या समोर रमेश कराडांना पराभव पत्करावा लागलेला आहे. काँग्रेसच्या मदतीनं डीसीसी बँकेवरचा विजय सोडला तर रमेश कराड एकदाही विजयी झालेले नाहीत, कुठेही त्यांना यश मिळालेलं नाहीये. आता हे सतत अपयशी ठरणारे रमेश कराड भाजपनं विधान परिषदेत घेतले आणि त्यांना जगानं ओळखावी अशी अपेक्षा व्यक्त केली. होणार आहे? नाही होणार आहे. मग अमोल मिटकरींसारख्या लोकप्रियतेसाठी फायदा घेणाऱ्या माणसांना रमेश कराड म्हणजे तेच अमोल मिटकरींना सुद्धा माहीत नसावेत, यापेक्षा रमेश कराडांच्यासाठी दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट असेल? रमेश कराड हे भाजपचे आमदार आहेत आणि ते अन्य लोकांना कळत नाहीत. आता खरं तर भाजप यातला बदला म्हणून रमेश कराडांना नव्या विस्तारात राज्यमंत्री पद वगैरे देऊन ते किती मोठे हे दाखवायचा प्रयत्न करेल, पण सलाईन देऊन माणसाला फार फार तर बेडवर बसायला लावता येऊ शकतं. धावण्याच्या शर्यतीत त्याचा पहिला नंबर येत नसतो. भाजप हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशीच योग्य म्हणता येईल. पण या सगळ्या सावळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र घडली, रमेश कराडांना न ओळखल्यामुळं कोणीतरी नवा माणूस घुसला याची जाणीव झाली आणि पिवळे पास बंद झाले. यात अजून एक गंमत घडली, म्हणजे मिटकरींनी आमदाराला ओळखलं नाही आणि दुसराच एक तसाच शर्टवाला व्यक्ती तिथे हजर होता लिफ्टच्या जवळ, त्याचा फोटो काढण्यात आला आणि हाच तो मध्ये, अशी चर्चा देखील पसरू लागली, मीडियात पसरू लागली. झालं बिचाऱ्याचं असं की तो बीड जिल्ह्यातल्या एका गावचा सरपंच. आता काय विलक्षण योगायोग आहे बघा, रमेश कराडांचं नाव सांगून बीड जिल्ह्यातल्याच एका गावचा सरपंच अडकावा, त्या बिचाऱ्याच्या मागे पोलीस शोधात लागावेत, तो लपून बसावा, त्याला वाटावं की आता आपल्याला पोलीस पकडतील आणि मध्ये घेऊन जातील. हा बिचारा आता विधानसभेच्या सभागृहात का विधान परिषद सभागृहातही गेलेला नव्हता. त्या बिचाऱ्याला उगीच छळवणूक झाली आणि ती सुद्धा रमेश कराडांच्यामुळेच. ज्या रमेश कराडांना बीडच्या नेत्याचा पर्याय म्हणून मोठं करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्या म्हणजे बीडच्या माणसाला अडकवल्या गेलं आणि रमेश कराडांची ओळखच नव्हती. असा हा सगळा मजेशीर प्रकार आहे. या सगळ्या गोंधळात सामान्य माणसांचा कामासाठीचा विधिमंडळातला प्रवेश बंद करण्यात आला. कामासाठीच गेलं पाहिजे असं नाही, आमचे आमदार काय करतायत ते आम्हाला प्रेक्षक गॅलरीतून बघता आलं पाहिजे, त्यांचं वर्तन कसं आहे समजलं पाहिजे, ते विधिमंडळाच्या आवारात कसे वावरतात ते कळलं पाहिजे.
कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत. हे असा काहीतरी गोंधळ करतात आणि सामान्य माणसाला विधिमंडळात जायला बंदी घालण्यात येते. अमोल मिटकरी, तुमची झाली गंमत, पण विधिमंडळाचं दार सामान्यांसाठी झालं बंद. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, भाजपचा ओबीसी नेता चक्क पडला उघडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.